चालू माननीय वर्ग शिक्षक इकडे बघ. आणि माझ्या आभार मित्रांनो, आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. त्यांच्याबद्दल आज मी काही 4 गोष्टी सांगणार आहे, हे तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती. लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथील चिखली या गावी झाला. तिथे एक दिवस लोकमान्य शाळेत असताना काही जणांनी मधल्या सुट्टीत शेंगा आणलेल्या त्याची टरफले वर्गात टाकली. मधली सुट्टी संपल्यावर गुरुजी आले. गुरुजींनी विचारले, ही टरफले कोणी टाकली? गुरुजींनी कोणी सांगण्यास तयार नव्हते. गुरुजींनी परत विचारलं, परत कोणी सांगण्यास तयार. गुरुजी म्हणाले, आता मी एखाद्या हातात 2-2 चोळ्या मारायला सुरुवात करणार. असं करत करत ते लोकमान्य टिळकांच्या जवळ आले. त्यांना म्हणाले, हात पुढे कर. लोकमान्य टिळक म्हणाले, मी हात पुढे करणार नाही, कारण मी शेंगा खाल्लेल्या नाहीत. म्हणावं तरी सांग, कोणी शेंगा खाल्ल्या? लोकमान्य टिळक म्हणाले, मला काळी केलेले आवडत नाही. मग गुरुजी अजून दाखवले. गुरुजींनी लोकमान्य टिळकांच्या वर्गाच्या बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळकांना घेऊन गुरुजींना भेटायला आले. गुरुजींना म्हणाले की मी माझ्या मुलाला कधी पैसे देत नाही. आता वयाची वस्तू खायला पण आवडत नाही. यावरूनच समजते की लोकमान्य टिळकांचा स्वभाव अन्यायाविरुद्ध लढण्याचा होता. केसरी व मराठाई वृत्तपत्रे चालू केली. सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी गणपती उत्सव हे उत्सव चालू केले. राजा हा माझा